Jai Shri Krishna. This video is for Gita Olympiad 2025. हा माझ्या गीता ऑलिम्पियाड अनुभवाबद्दलचा व्हिडिओ आहे, जो मला एक्सपिरियन्स आलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आहे. मी गीता परिवारमध्ये मागील 1 वर्षापासून संलग्न आहे. भगवद्गीतेचा प्रसार करून लोकांमध्ये कृष्ण भावना निर्माण करणे हा याचा उद्देश आहे. खूप छान वाटत आहे. समाजामध्ये आपलं वागणं बोलणं हे यामुळे प्रभावी होत आहे. learngita.com मार्फत गीता ऑलिम्पियाड या स्पर्धा गीता परिवारामार्फत ऑनलाईन आयोजित केलेल्या आहेत. प्रथम मी यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक नव्हतो, परंतु यातील प्रश्न व त्याखाली दिलेली पर्यायी उत्तरे पाहून त्यामध्ये आवड निर्माण झाली. या स्पर्धेत भगवद्गीतेमधील श्लोकांबाबतचे प्रश्न आहेत. श्लोकांचे अर्थ व त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. जंबल श्लोकांमध्ये श्लोक मागे पुढे शब्द करून रचना करून लिहिलेले आहेत. त्यातील योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. याशिवाय भारताच्या संस्कृतीबद्दल, विविध देवदेवतांबद्दल, वर्षभरातील विविध सणांबद्दलचे सुद्धा यामध्ये प्रश्न आहेत. त्याची सुद्धा पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यातून योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खूपच मनोरंजक असून आपल्या एकंदरीत ज्ञानामध्ये वाढ होण्यास खूप उपयुक्त आहे. तसेच काही मनोरंजक खेळसुद्धा आहेत. उदाहरणार्थ अर्जुनाच्या हातातील फिरत्या माशाने डावा डोळ्याचा वेध घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अमृत कुंभ आहे. त्याच्यामध्ये चांगल्या म्हणजे पुण्यकारक ज्या वस्तू आहेत त्यांची चित्र जमा करायची आहेत. उदाहरणार्थ गाय आहे, भगवद्गीता आहे, तुळशीचं पान आहे इत्यादी. आणि वाईट वस्तू ज्या आहेत त्यांची चित्र जी आहेत ती टाळायची आहेत. उदाहरणार्थ सिगरेट आहे, दारू आहे, मांस आहे. यातून एक महान संदेश भगवद्गीतेचा मिळतो, म्हणजे काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाकडे नेणारी द्वारे आहेत, त्यांना टाळा. त्याशिवाय चित्र रंगवण्याची सुद्धा स्पर्धा आहे. तसंच सेल्फी काढण्याची सुद्धा स्पर्धा आहेत. तुम्ही सर्वांनी learngita.com वर जाऊन या स्पर्धेत सहभागी व्हा व आनंद घ्या. भगवद्गीतेचा संदेश व कृष्ण भावना वाढविण्याच्या या यज्ञामध्ये तुम्ही सहभागी व्हा. अखेर आत्मा हा शाश्वत आहे. तो एका देहातून दुसऱ्या देहात जातो. तुम्हाला सुद्धा पुन्हा जर मनुष्य जीवन हवे असेल तर कृष्ण प्रेमामध्ये सहभागी व्हा. जय श्री कृष्ण.